एकीकडे जर बघितलं तर मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लब जो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय त्यांच्या विरोधात एक चर्चेतली टीम जी मात्र सध्याच्या घडला खाशी उफानवर आहे व्यावसायिक गटाच्या क्रिकेटमध्ये आपण बघू शकतो नक्कीच शिवशक्ती फैजपूर हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामना इकडे मात्र सुरू होताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र सज्ज आहेत आणि पहिल्याच बॉलवर इकडे मात्र काय कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न होता. तिकडे मात्र हलकीशी फंबल अर्षद यांच्या बॅटमधनं जर बघितलं तर फटका आपल्याला येताना पाहायला मिळाला अलॉंग दी कार्पेट. इकडे मात्र चेंडू जो आहे तो मात्र ड्राईव्ह करून दिला होता आणि धावस्वरूपी जर बघितलं तर अर्षद सय्यद यांच्या बॅटमधनं पहिली धाव जी आपल्याला येताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर इकडे जुळतीये. फुलर यांचा चेंडू अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सचिन चौधरी यांना मात्र गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलं पहिल्या षटकात. यष्टांच्या मागे आपण बघू शकतात मिस्टर LPL जे आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. प्रफुल्ल चिरमाडे क्षेत्ररक्षण सजवत असताना 8 षटकांची मॅच त्यामध्ये जर बघितलं तर नक्कीच पहिली 2 षटकं जी मात्र आपल्याला पॉवर प्लेची पाहायला मिळणार आहे. मजा येईल कारण की सामना जर बघितला तर खासा इंटरेस्टिंग आहे. शिवशक्ती फैजपूर आणि त्याचबरोबरीने जर बघितलं तर यावेळेसचा बॉल आता मात्र उडून मारण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र काय बाउंड्री लाईन गाठताना जो की आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय थोडासा आखूट टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता त्याच्यावर मात्र पुल केला आणि सरळ मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र 5 वर वाढतीये. आखूट टप्प्याचा बॉल धावस्वरूपी जर बघितलं तर चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना 5 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. डावाचं मात्र हे पहिलं षटक पहिला सामना मात्र चांगलाच राहिला आहे टीम श्री स्वामी समर्थ 11 या संघासाठी. धावा मात्र चांगल्या प्रमाणावर त्या मॅच मध्ये आपल्याला बनताना पाहायला मिळाल्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये इथे देखील मात्र तितका काही खासा संपर्क नव्हता की जास्त धावा मात्र मिळतील. चौकाराच्या डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र जे की आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतंय. 5 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ रन. यावेळेसचा बॉल ऑन दी अप उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र चेंडूच्या मागे धावतात आहे चाचू आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये देखील धावा आपण बघतोय पळून ज्या आहेत त्या मात्र पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र चालली आता 7च्या स्कोरवरती 7 फॉर नन. अजूनही जर बघितलं तर शेवटचे 2 बॉल मात्र यायचे बाकी आहेत. धावाचं मात्र हे पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला सुरू आहे. चांगला चेंडू आउटसाइड दी ऑफ. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर सरळ बॉलर टू कीपर खासा वेगात सचिन चौधरी. अनुभव फार मोठा आहे या खेळाडूकडे देखील. लेदर बॉल असो टेनिस बॉल असो मोठं नाव आहे. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. यावेळेसचा बॉल उडून मारण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र काय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहेत आणि धावास्वरूपी इथे देखील षटक मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 रन. एक ओव्हर 9 रन बिनगडी बाद. 1 ओव्हर 9 रन बिनगडी बाद. चला पहिलं षटक इकडे मात्र पूर्ण झालंय आणि पहिल्या षटकात जर बघितलं तर 9 धावा ज्या आपल्याला स्कोर काढावं लागताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. मिस्टर LPL आता मात्र पुढच्या षटकात गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर अर्षद सय्यद ज्यांना मात्र आपण बघू शकतो. 1 ओव्हर 9 रन ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याची घडीची स्थिती.
हे यावेळेस काही संपर्क झालेला नाहीये तितका खास. एक धाव मात्र तिकडे पळून पूर्ण केली जाते सिंगलच्या मदतीने. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर वाढत असताना रन संख्या मात्र 10 वरती आहे स्थिर. की विकेटचा शोध एकीकडे सुरू आहे, बट पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आतापर्यंत मात्र चांगली बॅटिंग झाली आहे. रन संख्या 10 ऑन दी बोर्ड. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड. फिल्डर मात्र तिथे देखील चेंडूला अडवत असताना आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. प्रफुल्ल चिरमाडे चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. हालाकी दोन्ही टीम्सकडे जर बघितलं तर गोळाबारूद मोठ्या प्रमाणावर आहे, फायर पॉवर देखील आहे. हलकीशी दुखापत तिकडे मात्र झाली आहे. बहुतेक फरुखुद्दीन शेख खेळाडू आहेत तिकडे. पाठीत हलकंसं पेन मात्र त्यांना नक्की जाणवलंय तिकडे. रन संख्या 10 रन. चला मॅच इकडे मात्र सुरू होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यावेळेसचा बॉल लॉफ्टेड डाऊन दी ग्राउंड. इकडे मात्र आता फरुखुद्दीन शेख यांच्या बॅटमध्ये मात्र फटका येतोय. समोरच्या दिशेने मात्र उडवून मारला आणि धावस्वरूपी मात्र या चौकाराच्या मदतीने 4 धावा मात्र स्कोर कार्डवर वाढताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. हलकीशी बॅकफेन नक्की जाणवली होती फरुखुद्दीन शेख यांना, बट ज्यांच्या खांद्यावर जिम्मेदारीचं भार आहे त्याला मैदानाच्या आतमध्ये थांबून चालत नसतं. चौकार इकडे मात्र आलाय. आखूड टप्प्याचा बॉल. व्हाट अ शॉट. ये शॉट नहीं रॉकेट है और 6 रनों से भरी टीम मुक्तार अंसारी क्रिकेट कप की पॉकेट है. चांगला फटका, पुलचा फटका इकडे मात्र पाहायला मिळालाय. रन संख्या 6 धावांच्या मदतीने 20 वरती. थोडासा गुडलेन स्पॉट वरती चेंडू मात्र इकडे पिच करण्याचा प्रयत्न आणि 6 धावा पूर्णपणे स्कोर कार्ड वर जुळतात आहे. रन संख्या मात्र 20 वरती. 20 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चांगली बॅटिंग करत असताना फरुखुद्दीन शेख. याही वेळेसचा बॉल त्या क्षेत्रात ऑन साइडला. पॉवर इज ऑन हे सांगत असताना लागोपाठ फटके खेळतात आहे. जबरदस्त बॅटिंग. 2 बॉल मध्ये 2 षटकार इकडे मात्र त्यांच्या बॅटमध्ये जे की आपल्याला त्यांनी पाहायला मिळालेत. इक्के दुक्के पे नहीं भरोसा, मैदान में जो कोहराम मचाता है, अरे आती है जिसको धुआंधार बल्लेबाजी, भाई फरुखुद्दीन शेख कहलाता है. शेवटचा बॉल. हा यावेळेस मात्र चेंडू हातभर कटलाय. षटक मात्र इकडे डॉट बॉलच्या मदतीने पूर्ण होईल. 17 धावा प्रफुल्ल यांच्या षटकात आल्यात आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 2 ओव्हर 26 रन बिनगडी बाद. 26 ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ नन आफ्टर 2.
चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय तिसऱ्या षटकाला. इकडे मात्र सुरुवात आता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर कुणाल राक्षे यांना मात्र आता पाचारण करण्यात आलंय. पहिल्याच बॉलवर हलक्या हातांनी मात्र इकडे दिशा देण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूच्या मागे धावतात आहे. ओ हो चेंडू मात्र पसार सरळ मात्र गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतात आहे 4. चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर जात असताना 30 वरती. चांगली बॅटिंग. याही वेळेसचा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल आहे. फ्लाइंग स्लिपला तिकडे मात्र खेळाडू आहेत आणि चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये 1 धाव जी की पळून पूर्ण केली गेली आहे. सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र 31 वरती. 31. चांगली पार्टनरशिप सुरुवातीच्या षटकांमध्ये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून जी की आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे. फुलटॉस आणि आता देखील मात्र त्या चेंडूला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितला तर इकडे मात्र आपण बघतोय रनसंख्या मात्र इकडे वाढतीये सिंगलने. 32 धावा स्कोर कार्ड वरती. 32. पायाचा वेध सिंगल पहिल्या बॉलवर जर बघितलं ना तर चौकार आला. बट त्याच्यानंतर जर बघितलं तर सिंगलने इकडे मात्र स्कोर कार्ड पुढे जाताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 1 चौकार 3 सिंगल ही मात्र आतापर्यंतची जर बघितलं तर स्थिती राहिलेली आहे. शेवटचे 2 बॉल म्हणजे मात्र यायचे बाकी. हो आता मात्र डाऊन दी ग्राउंड आला की फिल्डर आहेत किरण कोळी. चेंडूला अडवत आहे. सिंगल इथेही मिळतोय. 5 बॉलमध्ये नाही म्हणता 8 धावा आल्यात. यस यानंतरचा होणारा सामना एकीकडे जर बघितलं तर शिवशक्ती फैजपूर. हो आता मात्र काय पहिल्याही बॉलवर चौकार आणि शेवटच्याही बॉलवर मात्र चौकार. मध्यंतरी 4 सिंगल आले आणि सुरुवात चौकाराने केली. संपवलं चौकार आणि षटक समाप्तीचा इशारा इकडे मात्र जो की येतोय. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर जी की वाढताना आपल्याला पाहायला मिळते 3 ओव्हर 38 रन. 12 धावा आल्या मागच्या षटकातनं. तर यानंतरची जी मॅच आहे शिवशक्ती फैजपूर आणि श्री स्वामी समर्थ 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनने इनिंग ब्रेक मध्ये लक्ष द्यायचं. टॉस करून घ्यायचा आहे. इनिंग झाल्यानंतर आला की निर्णय वाटलंच नंतर द्या. पण टॉस हा इनिंग ब्रेक मध्येच होणार आहे. चला 38 धावा स्कोर कार्ड 3 ओव्हर नंतर. गोलंदाजी मार्कवर मात्र बदल केला जातोय. पुढच्या षटकात आपण बघतोय आता प्रफुल्ल चिरमाडे जे मात्र येताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या वैयक्तिक षटकात जर बघितलं तर 17 धावा ज्या मात्र तिकडे आपल्याला येताना पाहायला मिळाल्या होत्या. आणि आता मात्र जर बघितलं तर 4थ्या षटकात त्यांना गोलंदाजी मार्कवर इकडे पाचारण केले गेले. 2 धावांच्या मदतीने त्यांच्या षटकाची मात्र इकडे सुरुवात झाली आहे. आडव्या बॅटने मात्र तिकडे फटका खेळत चांगल्यारीत्या 2 धावा चोरून काढल्या. रन संख्या मात्र 40 वरती आपल्याला जाताना पाहायला मिळाली. 40 ऑन दी बोर्ड. हो वेगात टाकला का बॉल टाकला. गतीचा जर बघितला तर अंदाज आलाच नव्हता. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागणार. प्रफुल्ल चिरमाडे बघा पहिलं षटक जरी महागडा असताना या खेळाडूमध्ये क्षमता आहे. विकेट टेकर गोलंदाज आहे. पण जी सुरुवात मिळाली आहे मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लब या संघाला 40 धावांची मात्र भागीदारी
जबरदस्तरित्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे, बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू टाकलाय. एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली जाते. दुसरीचाही इकडे मात्र प्रयत्न आहे आणि 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे 42च्या स्कोरवर 42. फारुकुद्दीन शेख हायलाइट राहिलेत 15 बॉल मध्ये 30 ची खेळी जी मात्र त्यांनी केली आतापर्यंत. तरी दमदार खेळ केलाय मॅन इन रेड मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लब या संघाने. स्विंग स्टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र गिरकी घेत सरळ मात्र कीपरच्या दिशेने जातोय. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. हे षटक मात्र आतापर्यंत प्रभावशाली राहिलेलं आहे. 4 बॉलचा खेळ झालाय, धावा मात्र फक्त 4 खर्च केलेले गेलेले आहेत. 2 चेंडू मात्र अजूनही मात्र या षटकात यायचे बाकी आहेत. स्कूप करून दिला, आता मागच्या दिशेने उडवलाय बॉल आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक अंततः प्रफुल्ल चिरमाडे यांनी मात्र पहिला अडसर इकडे मात्र दूर केलाय आणि या 42च्या स्कोरवर इकडे मात्र पहिली विकेट येताना पाहायला मिळते. चांगल्या बॅटवरती घेतला होता बट चेंडू कमी गतीने आला होता आणि तिकडे मात्र स्लोअर वनवर फसताना पाहायला मिळाले. फरुकुद्दीन शेख 42च्या स्कोरवर पहिला गडी. चला 42 वर 1 शेवटचा बॉल इकडे मात्र नक्कीच जर बघितलं तर आता या षटकातील यायचा बाकी आहे. चांगलं षटक टाकलंय. शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी बॅटिंग साठी जर बघितलं तर नासिर शेख जे मात्र आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. लास्ट बॉल टू गो. आवाक्याच्या बाहेर आहे. तत्पूर्वी जर बघितलं तर व्हाईट बॉल इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. मयूर सोनवणे सर इकडे मात्र नक्कीच आम्हाला कळवत आहे अवांतरच्या स्वरूपात 1 धाव इकडे मात्र जी की स्कोर कार्डवर वाढेल. प्रफुल्ल चिरमाडे पहिल्या षटकामध्ये महागडे राहिले बट त्याच्यानंतरच्या षटकात चांगला कमबॅक, एक चांगला कमबॅक करणं ही देखील एका चांगल्या खेळाडूची निशाणी असते. ओहो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे, उंची मिळाली आहे. स्वतः मात्र गोलंदाज जोपर्यंत चेंडूवर येत आहे तोपर्यंत जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये धावा. ओ हो निकल गई. ज्या चेंडूवर विकेट बनत होती त्या चेंडूवर जर बघितलं तर फाटक तुटला आणि अक्षरशः गोलंदाजच लुटला. तब्बल जर बघितलं तर किती धावा इथे मात्र जोडल्या जातील यावर सध्याच्या घडीला नजरा लागलेल्या आहेत. 6 धावा इकडे मात्र येताना पाहायला मिळाल्यात आपल्याला. तर 4 षटकांचा खेळ पूर्ण 4 ओव्हर 49, 4 ओव्हर 49, 1 गडी बाद ही मात्र स्थिती आहे. 6 धावा आल्या त्या बॉलवरती. हालांकी जे षटक चांगलं सुरू होतं ते मात्र महागलं गेलं. 4 ओव्हर 49, 1 गडी बाद. मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लब. चला 4 ओव्हर मध्ये 49 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 5व्या षटकात आता आपण बघतोय गोलंदाजी मार्क वर दिनेश पवार यांना मात्र आता पाचारण करण्यात आलेलं आहे. अनुभवी युनिट आहे नक्कीच शिवशक्ती फैजपूरकडे गोलंदाजी मध्ये. यावेळेसचा बॉल चेंज ऑफ पेस कमी गतीने इकडे मात्र टाकला होता.
टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडू मात्र सरळ बॉलर टू कीपर जो की आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे पुढे जात असताना आउटसाइड दी ऑफ इकडे मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 49 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 ही मात्र सध्याची घडीची स्थिती. यावेळेसचा बॉलर्स बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. लॉंग ऑन वरनं खेळाडू जातील. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आणि याच बरोबरीने 50 धावा देखील मात्र इकडे पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लबच्या 50चा आकडा टच केलाय. नासिर शेख एक बॉल खेळलाय आणि एकाच बॉलमध्ये जर बघितलं ना तर तब्बल 6 धावा ओव्हर थ्रोच्या बळावर त्यांच्या देखील आपल्याला बनताना पाहायला मिळाल्यात. 50 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 धावाचं मात्र हे 5वं षटक प्रगतीपथावरती. दिनेश पवार शॉट चेंडू पुल केलाय आणि सरळ मात्र मैदानाच्या बाहेर 6 षटकार. अखूट टप्प्याचा बॉल टाकला. मागच्या चेंडूवर नक्कीच ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 6 धावा जुडल्या. बट यावेळेस जर बघितलं तर बॅटचा करंट इकडे मात्र दाखवत असताना 6 धावा वसूल केलेल्या आहेत. सुपर 6 पावर्ड बाय हॉटेल प्रीमियर. रिप्ले मध्ये आपण बघू शकता चांगलाच फटका मारला. सूर आणि धूर तिकडे मात्र सोबत काढलाय. छप्पन वर 1 आहे स्कोर. शॉर्ट चेंडू टाकत तिकडे मात्र 6 धावा वसूल केल्या आणि रन संख्या मात्र उसळी घेते. रन संख्या मात्र 3 बॉल मध्ये 7 आतापर्यंत या षटकातली कहाणी आहे. 56 वर 1 आहे स्कोर. 56 for 1. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. तत्पूर्वी जर बघितलं तर 56 वर 1 आहे स्कोर. 5वं षटक इकडे मात्र सुरू होताना पाहायला मिळत आहे. हो अजून एक वेळेस अक्षरशः आवाजच मात्र पूर्णपणे जो आला होता बॅट आणि बॉलचा त्याच्यावरच पूर्णपणे मोहर लागली होती षटकाराची. जबरदस्त बॅटिंग नासिर यांच्या माध्यमातून होत असताना फुलर यांचा चेंडू आडव्या बॅटने नक्कीच जर बघितलं तर 6 धावा इकडे स्कोर कार्डवर देऊन गेलाय. जबरदस्त बॅटिंग होतीये. थांबायला तयार नाहीये. नासिर खेळताय बिग हिट. धावा मिळतील इकडे 6. अगदीच सुपर हिट. षटक मात्र पुढे जाईल. वारंवार इकडे मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर हवाई सफरीवरती जे की पाठवलेत. 3 बॉल मध्ये 18 बनवल्यात. टीमची रन संख्या मात्र 62 रन. 1 गडी बाद. चला 2 षटकार इकडे मात्र येताना जे की आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याही वेळेचा बॉल लागोपाठचा 3रा. कमालीची बॅटिंग. 3 बॉल 3 6 इकडे मात्र येताना धुवाधार फलंदाजी शेख नासिर यांच्या बॅटमधनं आपल्याला होताना जी की आपल्याला पाहायला मिळते. सही खिलाडी वही जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेले आणि इकडे मात्र अतिशय चांगल्यारीत्या टायमिंग मिळवत असताना चेंडू मात्र सातत्याने वारंवार हवाई सफरीवरती पाठवले जातात आहे. 6 धावा इकडे मात्र कन्सिस्टंटली स्कोर कार्डवर जुडतात आहे. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल. यावेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे. चेंडूला जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी मात्र हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. षटक मात्र पूर्ण होईल. जबरदस्त राहिले षटक. 21 धावा या षटकात त्यांनी पाहायला मिळाल्या. 5 ओव्हर 70 रन. 1 गडी बाद. 5 overs are completed. 70 for 1. टीम मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लब.
आकाश भाऊ भोई यांच्या हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. मंगेश पाटील जे मात्र मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते. तर चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारण्यासाठी यायचंय. चला मंगेश, आपल्याला विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण या. 5 ओव्हरमध्ये 70 स्कोर कार्डवर बघता बघता लागलेल्या आहेत. चला गोलंदाजी मार्कवर बदल. आता सचिन चौधरी आलेत 6व्या षटकात. हो, कमी गतीने बॉल मात्र इकडे टाकला होता. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडूच्या गतीचा आणि चेंडूच्या टप्प्याचा तितका काही खासा अंदाजा आला नाही आणि चेंडू मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळाला सरळ कीपरच्या हातात. पुढचा चेंडू, यावेळेसचा बॉल आता मात्र लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नात. इकडे मात्र चेंडू उंचावर गेलाय आणि तिकडे मात्र स्वतः सचिन चौधरी जे की चेंडूच्या खाली आपल्याला येताना पाहायला मिळतात आहे. झेल मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. विकेट आली आहे आणि सचिन चौधरी यांना मात्र इकडे यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल. ज्यारी त्या इकडे मात्र झेल झालाय. पुढच्या मॅचचा जो इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे स्वप्नील भाऊ महाजन आणि गौरव भाऊ कोळी यांच्या हस्ते मात्र पुढच्या मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल आणि झेल मात्र इकडे होताना पाहायला मिळत आहे. सचिन चौधरी यांनी मात्र कॉटन बॉलच्या रूपात विकेट घेतली. खेल बड़ा है पर खिलाड़ी अकेला हूं, खेल बड़ा है पर खिलाड़ी अकेला हूं, गिरा कई बार पर हर बार मैं ही पहला हूं. सचिन चौधरी सातत्याने जर बघितलं तर वेळोवेळी प्रत्येक क्षणाक्षणावर स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळत आहे. बघा शिवशक्ती संघाचा यानंतर मॅच होणार आहे तर या गोष्टीकडे लक्ष असू द्या की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. निर्णय वाटलंच नंतर द्या पण टॉस हा इनिंग ब्रेक मध्येच होईल. 70 वरती 2 स्कोर. गोलंदाजी मार्कवर चांगली कामगिरी सचिन चौधरी यांची. न्यू बॅटर अशफाक. यावेळेसचा बॉल अशफाकच्या बॅट मधनं पहिल्याच बॉलवर आल्या आल्या मोठा गारगुंडा. 6 षटकार आणि तत्पूर्वीने नो बॉल देखील इकडे कळवला गेलाय. आल्या आल्या अशफाकने मात्र इकडे धमाकाच केलाय. मंजिल मिलने पे सुनाएंगे सफर की दास्तान, क्या क्या छीना गया यहां तक पहुंचने के लिए. अशफाक आल्या आल्या पहिल्याच बॉलवर सिक्सर. सत्तर धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागतात. 2 बॉल मध्ये नक्कीच खूप काही घडलं. एका बॉलवर विकेट आली, एका बॉलवर नो +6. हात खोलण्याची आता अजून एक वेळेस संधी आहे अशफाककडे. फ्री हिट. याही वेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव. ओहो, एकीची मांग होती, मिळालाय तब्बल 4. काय होतंय सध्याच्या घडीला समजायला मार्ग नाहीये. गॅप मध्ये निघून गेला बॉल. 1 बाउन्स 2 बाउन्स फरार, चौकार. वर 2 स्कोर. फुलाल यांचा चेंडू बॅट फिरवण्याचा प्रयत्न. षटक मात्र डॉट बॉलच्या मदतीने पुढे जात असताना. आउटसाइड दी ऑफचा बॉल होता यावेळेस. डॉट बॉलच्या मदतीने पुढे जाताना पाहायला मिळालाय. 2 बॉल याची बाकी आता षटकातील. याही वेळेसचा बॉल बॅटचा फेस ओपन करून हो इकडे प्रयत्न लाजवाब केला होता बट नाही मिळालाय प्रयत्नांना यश. मयूरजी सोनवणे सर यांचे दोन्ही हात आकाशात. सिक्सर. रुकना मत, अभी बहुत आगे जाना है. जिन्होंने कहा था तुमसे नहीं होगा उन्हें कुछ करके दिखाना है. जबरदस्त बॅटिंग अशफाकच्या माध्यमातून होत असताना वादळच घेऊन आलेत अशफाक मैदानाच्या आतमध्ये धावांचं. 4 बॉल मध्ये 16 वरती पोहोचलाय. शेवटचा बॉल. याही वेळेस हवाई मार्गाने डीप मिड विकेटला मात्र फटका. फिल्डर आहे, चेंडूला अडवतील. तोपर्यंत जर बघितलं तर
एक धाव तिकडे मिळेल. षटक मात्र एका धावेच्या मदतीने पूर्ण होईल. 6 ओव्हर 88 रन, 6 ओव्हर 88 रन, 2 गडी बाद. 88 for 2 आफ्टर सेट्स. चला 6 ओव्हर मध्ये 88 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. धावांची मात्र मोठ्या प्रमाणावर आपण बघतोय स्कोर कार्डवर जी की लयलूट झालेली आहे. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. पुढच्या षटकात आपण बघतोय नवीन गोलंदाज कुणाल राक्षे यांना मात्र पाचारण करण्यात आलंय. यावेळेस सही बॉल बनवून मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात आशफाक यांच्या बॅटमधनं हवाई फायर. 6 धावा षटकार. रन संख्या मात्र इकडे षटकाराच्या मदतीने वाढतीये. ऑफस्टिकला शफल होऊन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ज्यारीत्या तो फटका इकडे मात्र खेळला गेला. तिन्ही यष्ट्या दाखवल्या होत्या आणि कायच खेळतोय हा खेळाडू. लाजवाब बॅटिंग. फोटो फ्रेम करून ठेवावी अशी बॅटिंग मात्र सध्याच्या घडला होत असताना अशफाकच्या बॅटमधनं. जिंकायची मजा तर तेव्हाच आहे जेव्हा मात्र सर्वांच्या नजरा तुमच्यावरती लागलेल्या आहेत. आज अशफाक म्हणताय माझ्यावरती नजरा आहे, मी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जिंकून दाखवणार. रन संख्या 94. यावेळेसचा बॉल ऑफ साइडच्या क्षेत्रात. जशी फिल्डिंग तशी बॅटिंग. वादळ काही थांबायचं नाव घेत नाहीये. अशफाक नावाचं वादळ घोंगावतंय सध्याच्या घडीला. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकता यावेळेस काय फटका मारलाय. गॅपला शोधलं, 30 ला टिपवलं आणि हे मैदान असं एकदा का 30 वरनं बॉल निघाला की मग काय अगदीच सनाना पिरिरिरी. चौकार 4. 98 वर 2 स्कोर. पहिल्या 2 बॉल मध्येच 10 धावा ज्या की त्यांनी आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्विंग अँड मिस. फाइंग सिपला तिकडे मात्र खेळाडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र पळून काढली आहे. मोठ्या प्रमाणावर धावा या मात्र बनताना पाहायला मिळाल्या. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये मी म्हणेल पहिलाही सामना जर बघितला तर असाच हाय स्कोरिंग होता. याही मॅच मध्ये जर बघितला तर आतापर्यंत जी धावसंख्या आली आहे ती मोठ्या प्रमाणावर आली आहे. म्हणजे अजूनही 9 बॉलचा खेळ यायचा बाकी आणि 100 पूर्ण करण्यासाठी फक्त एकच धाव पाहिजेत. तर विचार करू शकता तुम्ही किती दमदार बॅटिंग इकडे मात्र जी की केली गेली आतापर्यंत. 99 वर 2 स्कोर. हो यावेळेस मात्र बैठक मारण्याचा प्रयत्न. हालाकी धावसंख्या इकडे मात्र 4 धावांच्या मदतीने वाढतीये. लोअर फुल टॉस चेंडू बनवून मारला. डीप होत होता बॉल आणि आता मात्र शेख नासिर आणि अशफाकची जोडी मैदानाच्या आतमध्ये सर्वच जण सध्याच्या घडला होता. आता लिल्लील घोडी दोन्ही एंडनी मात्र इकडे धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही बॅटर्सने जर बघितलं तर आता हात खोलायची इरादे जे आहेत ते मात्र दाखवलेत. यावेळेसचा बॉल आता काय नक्कीच जर बघितलं तर डॉट बॉल इकडे मात्र येताना पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने आपण बघितलं 100 धावा देखील मात्र स्कोर कार्डवर पूर्ण होताना आपल्याला ज्या की पाहायला मिळाल्यात. कमबॅक करावं लागेल कुणाल यांना देखील. हो 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 याही वेळेस साऊंड मात्र लाजवाब आलेला आहे बॅट आणि बॉलचा. आणि इथे देखील जर बघितलं तर कन्सिस्टंटली धावा मात्र स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चौकार इकडे मात्र आलाय. रिप्ले मध्ये देखील आपण मात्र नक्कीच हा फटका बघू शकता ज्यारीत्या बनवून हा फटका इकडे मात्र मारला गेला. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला. हलकासा गुडगा मात्र वाकवत 4 धावा इथे देखील मात्र जोडत असताना 7 ओव्हर 107 रन. 7 ओव्हर 107 रन, 2 गडी बाद. टीम मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लब.
चला सामना इकडे मात्र शेवटच्या षटकात पहिल्या डावात किरण कोळी आता आलेत. किरण कोळी यांच्या पहिल्याच बॉलवर इकडे मात्र उडून मारण्याचा प्रयत्न आहे. ओ हो हो, किरणही आल्यात. समोर कोणताही असो गोलंदाज त्यांच्या विरोधात षटकार चौकार खेळणं हाच आहे आपला अंदाज. म्हणजे गोलंदाज बदलतात पण इरादे इकडे मात्र अशफाक यांचे काही बदलत नाहीये. नवीन गोलंदाज आले आणि इकडे मात्र त्यांच्या विरोधात मात्र फटका खेळलाय. जबरदस्त बॅटिंग दोन्ही बॅटर्सने मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळून केली आहे. इट्स माय वे और स्काय वे अशाच प्रकारची बॅटिंग होती आहे. चेंडू आला की बॅट फिरवली जाते. रन संख्या 111. 5 चेंडू मात्र अजूनही यायचे बाकी आहेत. 5 बॉल्स टू गो. फुल टॉस आणि त्याच्यावरती अशफाक बनले तिकडे बॉस. मुख्तार अन्सारी क्रिकेट क्लब साठी हा खेळाडू मात्र एक गेम चेंजरची भूमिका सध्याच्या घडीला बजावतोय. फुलर लाईनचा चेंडू टाकला होता. फुल टॉस तिकडे मात्र दिला आणि ज्यारीत्या इकडे फटका खेळलाय अक्षरशः 6 धावा मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. थांबलो नाही आणि थांबणारही नाही. दरवेळेस नक्कीच मात्र एक वादळ घेऊनच मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार. मग तो चौकाराच्या रूपात असो की षटकाराच्या रूपात हे सांगत असताना अशफाक 10 बॉल मध्ये 37 वर. आउटसाइड द ऑफ रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा मयूरजी सोनवणे सर यांच्या माध्यमातून जो की त्यांनी पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने रन संख्या 118 वरती. 4 बॉल याचे बाकी आहेत. बॅटची आतली गाडी यावेळेस मात्र लागतीये. धावास्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र येईल. मजा येईल दुसऱ्या डावातही कारण की आपण बघतोय 119 ऑलमोस्ट इकडे मात्र बनलेले आहेत. नक्कीच बॅटिंग लाईनअप आहे शिवशक्ती फैजपूर कडे देखील. तर चला दुसऱ्या डावातही मजा येणार आहे. हालाकी 3 बॉल यायचे बाकी आहेत आणि एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं शिवशक्ती फैजपूर जशी इनिंग संपेल टॉस मात्र आपण करून घ्यायचा. हालाकी निर्णय वाटलंच नंतर द्या. जो कोणी संघ टॉस जिंकेल श्री स्वामी समर्थ 11 आणि त्याचबरोबर जर बघितलं तर शिवशक्ती फैजपूर या दोन्ही संघांच्या दरम्यान तर त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या की टॉस मात्र आपण करून घ्यायचा आहे. धावास्वरूपी जर बघितलं तर 2 धाव्यांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळते. फुलर यांचा चेंडू मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 121 वर 2 स्कोर. शेवटचे 2 बॉल मात्र नक्कीच यायची बाकी. ओ रिव्हर्स उलटा पुलटा आणि इथे देखील काही चेंडू आवाक्यात आला नाहीये. याही वेळेस जर बघितलं तर चेंडू मैदानाला गुंगारा देत 1-2 का 4 बॉल फरार. धावा मिळतात 4 चौकार. 125 इज ऑन दी बोर्ड. 125. शेवटचा बॉल. चांगली बॅटिंग नासिर शेख अशफाक दोन्ही खेळाडूंनी मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये केली आहे. वेस्ट टाईट च्या रिगार्डमध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची जी की मदत मागितली गेली आहे. चला मॅच ऑन करायची आहे. फेअर डिलिव्हरी हा निर्णय इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. 125 वर 2 स्कोर. शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल इकडे मात्र यस 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 चला शेवटचा बॉल मात्र राहणार आहे आता या पहिल्या डावातला. हा 125 वर 2 स्कोर. लास्ट बॉल टू गो. याही वेळचा बॉल उडून मारलाय. लॉफ्ट केलाय फटका आणि इकडे देखील मात्र क्षेत्ररक्षक फक्त चेंडू उचलून आणायचं काम करतील. चौकार आलाय. षटक मात्र इकडे पूर्ण झालंय. 8 ओव्हर 129 बनलेत. 130 चं टार्गेट. चला टॉस साठी यायचंय. पुढच्या मॅचचा जो की टॉस आपण करून घेतोय. सचिन भाऊ आपल्याला विनंती आहे नाणेफेकीचा कौल करून घ्या. वाटलंच निर्णय नंतर द्या पण टॉस करून घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ 11
विरोधात शिवशक्ती फैजपूर. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. 129 बनलेत, 130 बनवायचे आहेत. 2च विकेट मात्र तिकडे केवळ आणि केवळ गमावल्यात. पण जी बॅटिंग केली आहे, टाळ्या झाल्या पाहिजे अशफाक आणि शेख नासिर यांच्यासाठी. दोन्ही खेळाडूंनी मात्र जबरदस्त बॅटिंग केली आहे. अशफाक यांचंही मात्र कौतुक राहील, ज्यारीत्या ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 11 बॉल मध्ये 44 नासिरने बनवल्यात, 11 बॉल मध्ये 38 अशफाकने बनवल्यात. मोठ्या प्रमाणावर षटकार, 9 6 या डावात येताना आपल्याला पाहायला मिळाले. तर चला, वेळ वाचवायचा आहे, टॉस मात्र इकडे करायचा आहे. चला, नाणेफेकीचा केला जातोय. पुढच्या मॅचचा टॉस एकीकडे मुकेश भाऊ बोरसे तर दुसरीकडे जर बघितलं तर मंगेश पाडल. नाणेफेकीचा कौल इकडे मात्र झुके होताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या दरम्यान. तर चला, टॉस करून घ्यायचा आहे दोन्ही टीम्स. आपल्याला शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल इकडे मात्र
सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय सलामीची जोडी. पहिला चेंडू नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इकडे मात्र सज्ज आहेत. 129 बनलेत, 130 चा पाठलाग इकडे मात्र सुरू होणार आहे. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सलामीला जर बघितलं तर प्रफुल्ल आणि त्यांच्या सोबतीला सचिन चौधरी ही मात्र जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली पाहायला मिळते. भुसावळ प्रीमियर लीगची चर्चा नक्कीच जर बघितले तर युट्यूब म्हणा किंवा त्याचबरोबर जर बघितलं तर तालुक्यात किंवा इतर आसपासच्या तालुक्यांमध्ये म्हणा मोठ्या प्रमाणावर होती आहे. कारण की सातत्याने जर बघितलं तर दिवसेंदिवस क्रिकेट मात्र आधुनिक होत चाललाय आणि त्यातल्या त्यात हा जिल्हास्तरीय थरार मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. नक्की जळगाव जिल्ह्याला मात्र संपूर्ण एका मैदानावर इकडे मात्र या स्पर्धेने उतरवलंय. तर मजा येणार आहे. 2 दिवस आपण बघितलेत, अतिशय चांगल्यारीत्या पार पडलेत. आजही जर बघितलं तर दिग्गज मात्र दाखल झालेले आहेत. सचिन चौधरी आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण बघू शकतो. पुढे टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करून दिला आहे ताकदीच्या बळावरती. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, फिल्डर तिकडे मात्र होते. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवलं धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. अलॉंग दी कार्पेट चांगल्यारीत्या बॅटवरती घेत चेंडू मात्र मागच्या दिशेने ड्रिव्हन करून दिला, ड्राईव्ह करून दिला आणि धावस्वरूपी या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जातीये. 2 धावा स्कोर कार्डवर. एक पार्टनरशिपची गरज राहणार आहे. कारण की बघा ज्या रीत्या स्कोर कार्डवर धावसंख्या लागली आहे ना 130 ची, एक चांगली पार्टनरशिप इकडे मात्र खूप मोठा फरक टाकून जाईल. यावेळेसचा बॉल उडवलाय. आता मात्र चेंडू हवेत. पॉवर प्लेची षटकं सुरू आहेत. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात नाही आहेत आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय आपल्याला. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार 4, सुपर 4 इकडे मात्र स्कोर कार्डवर जो की जोरदारने पाहायला मिळालाय. स्कोर कार्डवर आपण बघू शकतो क्षेत्ररक्षक नक्की चेंडूच्या मागे धावत होते, बट 4 धावा इकडे स्कोर कार्डवर लागत असताना रन संख्या मात्र वाढली आहे. याही वेळेसचा बॉल लॉफ्टेड शॉट, फटक्यात वजन, धावा पुरेपूर अर्धा डझन, षटकार. प्रफुल्ल बॅटिंग करताय अगदी पॉवरफुल आणि सांगितलंय त्यांनी 130 लागलेत तर काय झाला, आम्ही देखील चेस करण्याचा दमखम ठेवतो. सिक्सर आलाय. हॉटेल प्रीमियर सुपर 6. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र 12 वरती. यावेळेसचा बॉल पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर येत आहे. तोपर्यंत जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. रन संख्या 12 वरती स्थिर. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 12 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. याही वेळेस तगडा तगडा हिट आहे. कमालीची बॅटिंग, अक्षरशः ठोकलाय हा षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. फुलरल्यांचा चेंडू त्याच्यावर मात्र समोरचा पाय क्लिअर केला आणि नक्की जर बघितलं तर 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडल्यात. कडक शॉट होता. 6 धावांच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय जे की पूर्ण होताना पाहायला मिळत आहे आणि 18 धावा इकडे मात्र पहिल्या षटकात आल्या आहेत. 1 ओव्हर 18 रन, बिनगडी बाद. 18 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन आफ्टर 1. जबरदस्त फटका होता. ज्या रीती आपण बघतोय चेंडू मैदानाच्या बाहेर डिस्पॅच केला गेला. 18 धावा लागलेल्या आहेत. अशा सुरुवातीची गरज होती कारण की रिक्वायर्ड रन रेट जर बघितलं ना सुरुवातीपासून 16च आहे आणि इथे आपण बघतोय तो षटकार मारून नक्कीच सांगून दिलंय की चॅलेंज एक्सेप्टेड. 130 धावा बनवायच्यात, बनवून दाखवणार. गोलंदाजांना मात्र आता नक्कीच प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण आता बघतोय बदल केला जातोय. प्रदीप माळी यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. सचिन चौधरी स्ट्रायकर एंडला. चला 1 ओव्हर 18 ही मात्र स्थिती आहे. गोलंदाजी मार्कवर प्रदीप आले दादा. पुढचं षटक सुरू होत असताना फुलाल्यांचा चेंडू डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी ग्राउंड. पॉवर प्ले मध्ये इकडे मात्र पॉवर दाखवण्याचं काम सातत्य.
निलेश काचने बॉलर. नक्कीच निलेश यांना मात्र इकडे पाचारण केलं गेलंय. हालाकी डावाचं जर बघितलं तर हे दुसरं षटक घेऊन निलेश मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत. डाऊन दी ग्राउंड इकडे मात्र फटका जो आहे तो मात्र खेळला गेला होता. एक धाव तिकडे मात्र मिळाली आहे. 19 धावा सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवर लागत असताना राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन. 41 बॉल 111 ची गरज. हो चांगला चेंडू पायात टाकण्याचा प्रयत्न होता निलेश काचने. मागचा चेंडू जर बघितला ना तर फुलर यांचा टाकला, बट यावेळेस सलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. स्टिअर करत असताना सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाते. 8 बॉलमध्ये 20 धावा बनलेल्या आहेत. ज्या प्रकारच्या स्टार्टची गरज होती, कारण की एवढी मोठी टोटल जेव्हा स्कोर कार्डवर लागली आहे, पॉवर प्लेच्या षटकांना तुम्हाला युटिलाइज करणं हे मात्र गरजेचं आहे. याही वेळेस पायात टाकण्याच्या प्रयत्नात एक धाव इथे देखील मात्र पळून पूर्ण केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने धावत संख्या मात्र इथेही पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागतात. फुलर यांचा चेंडू अलॉंग दी कार्पेट स्टिअर करत याही वेळेचा बॉल डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. डीएस ग्राउंडची खास बात आहे, एकदा का बॉल पसार झाला की झाला. फुलर यांच्या चेंडूला मात्र डीप मिड विकेटला भिरकावून दिलं आणि 4 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडत असताना निलेश नक्कीच हलकेशे जर बघितलं तर दुखापतग्रस्त आहे नक्कीच, कारण की गुडघ्याला जर बघितलं तर पूर्णपणे नी कॅप ऑन करूनच मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरतात. 2 वर्ष आले, नक्कीच दुखापत स्ट्रगल करताय थोडं. बट इथे काय गोलंदाज स्ट्रगल करतात आहे, बट सध्याच्या घडीला प्रफुल्लची बॅटिंग मात्र चर्चेत आलेली आहे. जबरदस्त बॅटिंग फुलर यांचा चेंडू आणि त्याला मात्र डिस्पॅच करत असताना 6 धावा. रिप्ले मध्ये आपण बघू शकतात, दूध में चावल डालो तो खीर बनती है और यकीनन निलेश जैसे और साथ ही साथ बल्लेबाज मैदान के अंदर जो खेल रहे हैं उनके जैसे खिलाड़ी हो तो उस टीम की तकदीर बनती है. प्रफुल्ल याही वेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त बॅटिंग प्रफुल्ल यांच्या माध्यमातून होते. हालाकी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील मात्र त्या भागात पाहायला मिळालंय. याही षटकात मात्र 14 धावा त्यांनी आपल्याला पाहायला मिळतात आहे. 16 रन प्रति ओव्हर जी गरज होती ती मात्र इकडे पूर्ण केली जाते. 2 ओव्हर 32 बिनगरीबात 32 फॉर नन. बघा विनंती आहे, क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर लावायचं आहे. सामना मात्र वेगात खेळवायचा ही विनंती राहील. 2 ओव्हरमध्ये 32 धावा स्कोर कार्डवर आहे. 36 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 98चा पाठलाग जो मात्र इथून पुढे आहे. दरम्यान जर बघितलं तर या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर, या स्पर्धेचे जर बघितलं तर मुख्य प्रायोजक यांचं मात्र जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये सातत्याने एक महत्त्वाचं योगदान जे मात्र प्रत्येक स्पर्धेसाठी राहत आहे. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आदरणीय मनीषजी चौधरी सर, स्माइलिंग नीज चे सर्वा यांचं मात्र इकडे आगमन आहे. आणि डॉक्टर मनीषजी चौधरी सर यांचं देखील ऑर्गनायझिंग कमिटी भुसावळ प्रीमियर लीग, मग अक्षय भाऊ असतील, मनीष सर असतील, आकाश भाऊ असतील, भरत राजपूत असतील आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीने आम्ही मात्र इकडे हार्दिक स्वागत करतोय. वेलकम आहे सर आपलं. 32 धावा स्कोर कार्डवर 2 षटकांच्या अखेरीस. वसीम जे मात्र आलेत गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकात वसीम यांना इकडे पाचारण करण्यात आलंय. वसीम खान 2 ओव्हरमध्ये 32 आहे स्कोर. याही वेळेचा बॉल अलॉंग दी कार्पेट. प्रफुल्ल आतापर्यंत हायलाइट राहिलेले आहेत या डावामध्ये. हालाकी 3 चेंडू आतापर्यंत सचिन यांनी देखील खेळलेत, पण त्यांनी देखील म्हटलंय समोरच्या बॅटरच्या बॅटमधनं धावा येत आहे तर काय, नक्कीच धावा स्वरूपी स्ट्राईक घ्या, सिंगल मिळवा आणि स्ट्राईक मात्र प्रफुल्लच्या हातात द्या.
रन संख्या मात्र 33 वर स्थिर 33. डावाचं तिसरं षटक. याही वेळेसचा बॉल. आता काय सचिन चौधरी झेल मात्र इकडे होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 33च्या स्कोरवर इकडे मात्र हा लागतोय पहिला धक्का. लॉफ्टेड शॉट आला की चला इकडे मात्र फलंदाज जे आहेत आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहे. 33च्या स्कोरवर इकडे मात्र पहिला धक्का जो की आपल्याला लागताना पाहायला मिळतोय. उचलून मारला होता फटका आणि पहिली विकेट आली आहे. पहिली विकेट आली आहे सचिन चौधरी. यस रेफरल इकडे मात्र घेतलाय. बॅटिंग टीमने रेफरल घेतलाय ऍक्शन साठी ना, ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी निर्णय, फेअर डिलिव्हरी. चला 33च्या स्कोरवर इकडे मात्र पहिला धक्का जो मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळालाय. सचिन चौधरी यांना मात्र इकडे परतावं लागले आणि बॅटिंगसाठी आता आपण बघतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे दाखल होतात आहे अतुल झोपे यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलंय. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहे बट क्रिकेटमध्ये देखील यांची एक वेगळीच ओळख आहे. फुलाल्यांचा चेंडू यावेळेस मात्र मागच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूवर जोपर्यंत येतील एक धाव इकडे मात्र जी की स्कोर कार्ड वर लागताना आपल्याला पाहायला मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने 34 धावा इकडे मात्र स्कोर कार्ड वर लागतात आहे. 34 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. तेहतीस बॉल मध्ये 96चा पाठलाग राहील इथून पुढे. याही वेळेसचा बॉल मागच्या दिशेने उडून मारण्याचा प्रयत्न आणि धावस्वरूपी जर बघितलं तर या षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढतीये. काय बॅटिंग करताय आज प्रफुल्ल, थांबायला तयार नाहीये हा खेळाडू. सातत्याने जर बघितलं तर चौकार षटकारांची आतिषबाजी आणि बहुतेक असं वाटतंय लोक रात्री मोबाईल चार्जिंगला लावताय. या खेळाडूने पुरेपूर आपली बॅटच मात्र चार्जिंगला लावलेली आहे. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. क्लासिकल अंदाज जो मात्र त्यांचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विध्वंसक 40 धावा स्कोर कार्डवर. 2 बॉल याची बाकी. यावेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ हलक्या हातांनी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात आणि चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील इथे देखील मात्र एक धाव मिळताना पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये बघता बघता
37 धावा वैयक्तिक ठोकल्यात प्रफुल्ल यांनी. 41 वर 1 स्कोर. शेवटचा बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. अतुल झोपे. हलक्या हातांनी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. तर चला 3 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 3 ओव्हर 41 रन. 3 ओव्हर 41 रन, 1 गडी बाद. 41 for 1. 41 वर 1 स्कोर. 3 षटकांच्या अखेरीस उर्वरित जर बघितलं तर आता 30 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आपण बघतो इथून पुढचं जे समीकरण आहे ते मात्र 89च आहे. 30 बॉल 89 हे मात्र इथून पुढचं जे की आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय आता पुढच्या षटकात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जे दाखल होतात आहे कैलाश पांडे यांना मात्र आता इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. 3 ओव्हर 41 रन, 1 गडी बाद. (41 for 1). 30 बॉल 89. यावेळेसचा बॉल टॅप करून खेळण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर मात्र तिकडे चेंडूला अडवत असताना 1 धाव इकडे मात्र मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाते. बेचाळीस वर 1 स्कोर. 29 बॉल मध्ये 88चा पाठलाग. आता काय ताकद दाखवली आहे अतुल झोपे. सुपर हिट स्ट्रोक. शिवशक्ती पहेसपूर आपली शक्ती मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पुढे टाकण्याचा प्रयत्न त्याला मात्र लॉफ्ट करत असताना रिप्ले मध्ये आपण बघू शकता 6 कडक 6ची मोहर. सिक्सर. रन संख्या मात्र वाढली आहे षटकाराच्या मदतीने. ओहो यावेळेस मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल इकडे मात्र अँगल बनवत आतल्या दिशेने आला होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अतुल झोपे 4 बॉल मध्ये 7 वरती खेळतात. एक मोठा फटका त्यांच्या वाटमध्ये येताना जो की आपल्याला पाहायला मिळालाय. 13 बॉल मध्ये 38 पाहिजेत. रडारच्या बाहेर धावस्वरूपी जर बघितलं तर नक्कीच आशभऱ्या नजरेने तिकडे मात्र बघितलंय अतुल झोपे यांनी पंचांकडे बट फेटाळलंय. पंचांनी मात्र अपीलला आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. शेवटचे 2 बॉल नक्कीच मात्र इकडे यायचे बाकी. 4 बॉल मध्ये आपण बघू शकतो 7 धावा आतापर्यंत या षटकात आलेल्या आहेत. 2 बॉल यायचे बाकी शेवटचे आता. 48 वर 1 स्कोर. याही वेळेस रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय अवांतरची घोषणा मात्र ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून केली जाते. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने 49 वर. (49 वर 1). पुढचा चेंडू. हो अजून एक धमाका. काय बॅटिंग करतात अतुल झोपे सध्याच्या घडीला. लाजवाब. 6 धावांची मोहर सातत्याने इकडे मात्र स्कोर कार्ड वर जिक्की जोडली जाते. हॉटेल प्रीमियर सुपर 6 इकडे मात्र जो की आपल्याला पाहायला मिळाला आहे. तुटून पडल्यात अतुल झोपे आणि अपेक्षा ठेवता तुम्ही अतुल झोपे यांच्या सारख्या खेळाडूकडनं अशा प्रकारच्या फटक्यांची, अशा प्रकारच्या बॅटिंगची. आणि बॅटिंग मात्र इकडे होताना जी की आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या 55 वर. 1 बॉल यायचा बाकी आहे. याही वेळेसचा बॉल ओव्हर दी कव्हर्स. धावा संख्या मात्र मोठ्या संख्येने इकडे वाढतीये. झपाट्यात धावा इकडे मात्र आलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 ओव्हर 59. 4 ओव्हर 59 रन, 1 गडी बाद. 24 बॉल 71 ची गरज आहे आता. 24 बॉल 71.
चला 4 ओव्हरमध्ये 59 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागल्यात. चांगली बॅटिंग सुरुवातीच्या षटकांमध्ये. अजूनही जर बघितलं तर मोठा डोंगर इकडे मात्र सर करायचा आहे. 24 बॉलमध्ये 71 इकडे मात्र बनवायचे आहेत. प्रफुलच्या बॅटमधनं आपण बघतोय 13 बॉलमध्ये 38 आल्यात. अतुल झोपे 7 बॉलमध्ये 17 वर मात्र नॉट आउट आहे. फुलाल्यांचा बॉल प्रफुल, हा खेळाडू काही थांबायचं नाव घेत नाहीये. बघण्यालायक राहील पंचांचा निर्णय काय. पंचांचा निर्णय 6 षटकार 6 रन. सुपर 6 इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळतोय. फुलटॉस होता आणि फुलटॉसला मात्र इकडे कन्वर्ट केलं. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात 6 येतात असताना धावसंख्या मात्र 65 वर. 23 बॉलमध्ये 65 ची गरज आहे आता इथून पुढे. मॅच मात्र इकडे बनली आहे रोमांचक. याही वेळेस हो याच फटक्यासोबत 50 धावा. अर्धशतक इकडे मात्र पूर्ण होत आहे प्रफुल यांचं. जबरदस्त नॉक खेळली आहे प्रफुल यांनी. नक्कीच बॅट दाखवून मानवंदना स्वीकार करायची आहे प्रफुल. आपण वेल प्लेड. जबरदस्त बॅटिंग केली आहे. चॅलेंज नक्कीच मोठं आहे बट प्रफुलही म्हणतात आहे चॅलेंज एक्सेप्टेड. 15 बॉलमध्ये 50 ची खेळी, 6 षटकार 2 चौकार आणि आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक इकडे मात्र जे की त्यांनी पाहायला मिळालंय प्रफुल यांच्या बॅटमधनं. 2 षटकार इकडे मात्र आलेत बॅक टू बॅक. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर 71. 22 बॉलमध्ये 59 ची गरज. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र तिकडे जोपर्यंत चेंडूवर येतील तोपर्यंत जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. टॅप करून मात्र एक धाव तिकडे पूर्ण केली. 2 षटकार 1 सिंगल. पहिल्या 3 बॉलमध्ये तब्बल 13 धावा. हळूहळू मात्र आता टार्गेटच्या दिशेने वेगात आगे कुच करत असताना यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळलाय फटका. फिल्डर मात्र येतील. ओ हो स्वीपरच्या क्षेत्रात चेंडू मात्र जोपर्यंत अडवला जाईल धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे. यस रेफरल इकडे मात्र जो की वापरला गेलाय गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये. नो बॉलचा कॉल इकडे मात्र जो की दिला गेलाय. यस 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 74 वर 21 बॉल 56 पाहिजे. 21 बॉल 56. दोन्ही टीमला विनंती आहे थोडीशी घाई करा आणि मॅच मात्र लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये इकडे सुरू करायची आहे. 74 वर 1 आहे स्कोर सध्याच्या घडीला. 21 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 56 ची गरज.
चला गोलंदाजी मार्कवर इकडे मात्र बदल केला जातोय. आता पुढच्या षटकात आपण बघतोय प्रदीप यांना मात्र गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय. नो बॉल तिकडे मात्र जो की दिला होता. आता हात खोलण्याची संधी आहे, पुरेपूर फ्री हिटचा कॉल. चला 74 वर एक स्कोर. गोलंदाजी मार्कवर आता प्रदीप. फ्री हिट इकडे मात्र राहील. आता फ्री हिटच्या बॉलला मात्र डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. निर्धाव चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने ड्रिव्हन करून खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच जर बघितला तर चेंडू मात्र तिकडे अडवला गेलाय. अजूनही जर बघितलं तर 2 बॉल यायचे बाकी त्या षटकातील. 20 बॉल मध्ये 56. याही वेळेसचा बॉल. चांगला चेंडू, चांगला चेंडू. आणि इकडे मात्र क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. 10 तिकडे मात्र जे की आपल्याला त्यांनी पाहायला मिळाले. आणि झेल मात्र इकडे झालाय. 74च्या स्कोरवर इकडे मात्र दुसरा धक्का. 74 for 2. फलंदाज मात्र बाद राहतील. मोठी विकेट इकडे मात्र त्यांनी पाहायला मिळाली. चांगला चेंडू टाकला होता, पुढे टाकलेला बॉल त्याला मात्र उडून मारण्याचा प्रयत्न. आणि 74च्या स्कोरवर दुसरा धक्का लागतोय. OUT आउट. फलंदाज बाद. चला न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सिक्सर किंग अर्थात किरण कोळी के आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जे की आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात आहे. बॅटिंगसाठी जर बघितलं तर किरण कोळी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. चला शेवटचा बॉल या षटकातला. आता आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. अलॉंग दी कार्पेट एक चेंडू. हो तिकडे मात्र काय हलकीशी मिसफिल्ड होताना जी की आपल्याला तिकडे पाहायला मिळते. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा तिकडे मात्र मिळणार आहेत. 2 धावांच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतील. 5 ओव्हर 76. 5 ओव्हर 76 2 गडी बाद. 5 ओव्हर 76 2 गडी बाद. अठरा बॉल 54.
यावेळेसचा बॉल आता मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे डीप मिड विकेटला आणि एक धाव तिकडे मात्र म्हणून जाईल. स्कूप करण्याचा प्रयत्न होता अतुल झोपे, ज्यांना मात्र आपण स्ट्रायकर एंडला बघतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना चांगली मॅच सध्याच्या घडीला मात्र रंगतीये दोन्ही संघांच्या दरम्यान. 15 बॉल मध्ये आता इथून पुढे 52 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर निलेश यांचा पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल, ताकद ताकद लावली आहे त्या फटक्याच्या मागे आणि निघून गेला इकडे मात्र चेंडू चौकारासाठी. मॅच कधी मात्र आपण बघतोय शिवशक्ती फैजपूरच्या दिशेने वळतीये, कधी जर बघितलं तर नक्कीच गोलंदाजी करणारा संघ आगेकूच करतोय आणि चांगली मॅच मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुक्तार अन्सारी क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबर जर बघितलं तर शिवशक्ती फैजपूरच्या दरम्यान. फुलरल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळत असताना 82 धावा लागल्यात आता स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल याही वेळेस तगडा आहे, फटका मात्र तिकडे हवेत आणि थाप ठोकली गेली आहे इकडे, कारण की विकेट आली आहे मोठी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे मात्र आपण बघू शकतो अतुल झोपे यांना मात्र परतावं लागणार आहे. निलेश यांना मात्र इकडे हे यश मिळालंय. 13 बॉल मध्ये 48, 13 बॉल 48, 82च्या स्कोरवर तिसरा धक्का. चला क्षेत्ररक्षण इकडे मात्र जे की आपल्याला सस्तानी पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी जर बघितलं तर बॅटिंगसाठी आता मिस्टर LPL प्रफुल्ल चिरमाडे जे मात्र फलंदाजीसाठी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहे. 13 बॉल मॅच जिंकण्यासाठी 48 ची गरज, 82च्या स्कोरवरती 3 गडी बाद, ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटचा बॉल मात्र नक्कीच इकडे यायचा बाकी. चला शेवटचा बॉल, लास्ट बॉल, वेगात टाकलाय, अंदाज आलाच नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ बॉलर टू कीपर. षटक मात्र इकडे पूर्ण होत आहे. 6 ओव्हरचा खेळ दरम्यान जर बघितलं तर पूर्ण झालाय. 6 ओव्हर 82, 3 गडी बाद, 82 for 3 आफ्टर 6. 6 ओव्हर 82 रन, 3 गडी बाद. चला नवीन गोलंदाज लवकर गोलंदाजी मार्कवर यायचे बघा. 12 बॉल मध्ये 48, 82 लागलेले आहेत 6 ओव्हर मध्ये. खराब टोटल नाहीये. 6 ओव्हर 82 रन, 3 गडी बाद, पण जी धावसंख्या चेस करताय ती मात्र जर बघितलं तर नक्कीच फार मोठी आहे. ती आहे 130 ची. बॅटर्सने चांगला प्रयत्न केलाय, बॅटर्सकडे इकडे मात्र बोट नाही दाखवू शकत टीम शिवशक्ती फैजपूर, कारण की प्रफुल्लने चांगली धावसंख्या बनवली. 18 बॉल मध्ये 51, अतुल झोपे 12 बॉल मध्ये 23, किरण कोळी नुकतेच आलेत, प्रफुल्ल चिरमाडे नुकतेच आलेत. बट स्कोर कार्डवर टोटल मात्र खासा मोठा चेस करते ही टीम. शाबाज पिंजारी, हो सिक्सर किंग. मॅच संपलेला नाहीये. हा खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे मॅच संपलेला नाहीये. किरण कोळी फुलरल्यांचा चेंडू इकडे मात्र सरळ डिस्पॅच करताय, समीकरण बदलताय. 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 42 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग, डिस्पॅच करून दिलं चेंडूला. 6 धावा तिकडे मात्र वसूल केल्या. 11 बॉल मध्ये नक्कीच जर बघितलं तर 42 ची गरज. एकीकडनं आवाज येतोय 7, एकीकडनं आवाज येतोय 5 चेंडू चांगले. आता 5 बॉल चांगले पडतील की 7 चेंडू मैदानाच्या बाहेर जातील हे देखील मात्र इकडे पाहावं लागणार आहे. याही वेळेचा बॉल, लागोपाठचा दुसरा. किरण कोळी मॅच मात्र ऑन करताय आपल्या संघासाठी. 10 बॉलचा आता समीकरण बाकी आहे आणि 10 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 36 ची गरज. नक्कीच आपण रिप्ले बघू शकतो ज्या रीती हा फटका इकडे मारलाय किरण कोळी यांनी.
मंजिल दूर है पर जाना जरूरी है, मंजिल दूर है पर जाना जरूरी है, वक्त बुरा है पर बदलना भी जरुरी आहे. नक्कीच जर बघितलं तर दोन षटकार इकडे मात्र आलेले आहेत आणि वापस तीच गोष्ट सांगेल जी JPL मध्ये या खेळाडूबद्दल मी बोललो होतो की जेव्हा जेव्हा संकट समय आपण सापडतो एक नंबर डायल केला जातो 1-0-0. यावेळेसचा बॉल आता याला दबाव म्हटलं जातं. नक्कीच जर बघितलं तर वाईट बॉलचा इशारा इकडे मात्र जो की पंचांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच विचारणा इकडे मात्र केली जाते. अवांतरच्या स्वरूपात इकडे मात्र धाव वाढेल आणि तिसऱ्या पंचांची मदत इकडे मात्र जी की घेतली गेली आहे. पिचिंगच्या रिगार्डमध्ये तिसऱ्या पंचांची मदत इकडे घेतली गेली आहे. चला 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 थोडीशी घाई करायची आहे. तिसऱ्या पंचांची मदत वैयक्तिक पंचांनी मागितली आहे. यस वाईड 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 बॉल हा निर्णय इकडे मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय. अवांतरच्या स्वरूपात मात्र इकडे धाव जी आहे ती स्कोर कार्डवर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने 95 धावा इकडे मात्र ज्या की स्कोर कार्डवर लागत असताना समीकरण मात्र इकडे बदलत आहे. 10 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 35 धावा अजूनही मात्र इथून पुढे जिंकण्यासाठी बनवायच्या. 10 गेंदे 35 रन. किरण कोहली 2 षटकार मारून मात्र मॅच जिवंत केली आहे. या खेळाडूने याआधी देखील असे कारनामे केलेत. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड डाऊन दी ग्राउंड. हालाकी फिल्डर आहे चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावस्वरूपी तिकडे मात्र एक धाव मिळताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना खूप कमी असे खेळाडू असतात म्हणजे इक्वेशन जरी मोठा असलं ना पण ते जर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असले तरी देखील असं वाटतं शक्य आहे आणि किरण कोहली हे त्यातलंच एक नाव आहे. ओ हो स्विंग अँड मिस स्विंग अँड मिस. सरळ मात्र चेंडू बॉलरच्या कीपरच्या दिशेने डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. 8 बॉल 34. हे दोन चेंडू मात्र फार निर्णायक आहे. या दोन बॉलवर जर मोठे फटके आले तर नक्कीच धावसंख्या आटोक्यात येऊ शकते. याही वेळेसचा बॉल बॅट एकीकडे फिरली चेंडू एकीकडे राहिला. शाहबाज पिंजारी आता मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये दोन चेंडू डॉट टाकून जातात आहे. 96 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. शेवटचा बॉल मात्र नक्कीच या षटकात द्यायचा बाकी. आता लास्ट बॉल टू गो. शाहबाजने नक्कीच जर बघितलं तर 2 षटकार मारले बट त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या बॉलला फक्त टाइम करण्याचा प्रयत्न आणि इकडे काय जेल ड्रॉप झालाय. दुसरी साठी देखील निघालेत. 2 धावांच्या मदतीने षटक मात्र पूर्ण झालाय. 7 ओव्हर चा खेळ इकडे पूर्ण आहे. 7 ओव्हर 98. 7 ओव्हर 98. 3 गडी बाद. शेवटचे 6 बॉल 32 ची गरज आहे. 6 गेंदे 32 रन. किरण कोहली असते स्ट्रायकर एंडला. 6 बॉल मध्ये 32 बघण्यालायक राहील काय होतंय आणि काय नाही. यानंतरचा मॅच जो की राहणार आहे शिवशक्ती फैजपूर आणि श्री स्वामी समर्थ 11. तर आपण तयार राहायचंय. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या टॅगलाईनचे नक्कीच आपण बघतोय. श्री स्वामी समर्थ 11 स्वामींच्या नावाने मात्र हा संघ जो की आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 7 ओव्हरच्या अखेरीस 98 वर 3 स्कोर.
7 ओव्हर 98 धावा 3 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर अर्षद. ओ हो पहिला बॉल इकडे मात्र डॉट आलाय. अर्षद खान गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतात आहे. डॉट बॉलने इकडे मात्र जी की सुरुवात होत असताना या षटकाची. 98 ओव्हर 3 स्कोर 98 फॉर 3. 5 बॉल 32. यावेळेस साई बॉल. आता मात्र लॉफ्ट करून मात्र लॉंग ऑनच्या वरनं सिक्सर वसूल केलाय. नक्कीच सामना हलका असा दूर गेलाय, बट काही का होईना किरण कोळी प्रयत्न करतात आहे. शेवटपर्यंत मात्र लढावं लागेल, कारण की क्रिकेटचा खेळ हा लढायला शिकवतो तुम्हाला. हालाकी नक्कीच इकडे आता 4 बॉलमध्ये 26चं समीकरण आहे, बट प्रयत्न आहे त्यांचा. आशावादी असावं लागतं क्रिकेटमध्ये नेहमी. आस लावून आहे सध्याच्या घडीला टीम शिवशक्ती फैजपूर. एखादा नो एखादा वाईड काही ना काहीतरी इकडे येईल. 104 वर 3 स्कोर. याही वेळचा बॉल आता मात्र नाही. अर्षद म्हणताय सहजासहजी तरी नो बॉल. काय मोठा फटका देखील मी इकडे खेळू देणार नाही. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी देखील इकडे मात्र पूर्ण केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान रनसंख्या मात्र 2 धावांच्या मदतीने 106 वरती. 3 बॉलमध्ये 24 पाहिजेत आता. एकशे 6 वर 3. ओ हा बॉल तर सरळ मैदानाच्या बाहेर कोर्टाच्याच दिशेने मात्र पूर्णपणे मारून दिलाय. 6 धावा आल्यात. सिक्सर. चला इकडे मात्र 2 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो की दिला जाणार आहे या स्पर्धेचे प्राऊड स्पॉन्सर डॉक्टर मनीषजी चौधरी सर यांच्या हस्ते. 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडत असताना 112 वर 3. दोन बॉल 18. चांगली कामगिरी केली आहे किरण कोळी. 9 बॉल मध्ये 30 बनवल्या आहेत आणि 112 धावा बनवलेल्या आहेत शिवशक्ती फैजपूरने. नाही म्हणता म्हणता बॅटर्सने चांगली कामगिरी केली आहे. यावेळेसचा बॉल आणि आता काय 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्ड आपल्याला लागताना पाहायला मिळते आहे. धाव संख्या मात्र षटकाराच्या मदतीने वाढेल. चला शेवटचा बॉल मात्र नक्कीच इकडे यायचा बाकी आहे. 12. एक बॉल 12 धावांची इकडे मात्र गरज आहे आता. 118 वर 3. 3 सिक्स आले त्या ओव्हर मध्ये किरणच्या बॅटमधनं. याही वेळेसचा बॉल. क्या बात आहे किरण कोळी. हालाकी झेल तिकडे मात्र ड्रॉप आहे. यस बाउंड्री चेक साठी इकडे मात्र विचारणा केली गेली आहे, बट किरण कोळी यांनी मात्र काय फाईट दिली आहे. टफ फाईट दिली आहे. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ज्या रीती तो फटका खेळला होता लाईन अँड लेंथ मध्ये स्वतःला ऍडजस्ट करत. माहिती होतं टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जाईल. नक्कीच या चेंडूचा अजून मात्र निर्णय यायचा बाकी आहे. सेफ आहे. तर चला इकडे मात्र ज्या धावा पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत त्या मात्र इकडे